घेतली आहे, कारण अवघ्या 2 दिवसांवर आता दिवाळी येऊन ठेपली आहे आणि खरेदीसाठी राज्यभरातल्या बाजारपेठांमध्ये मोठी लगबग पाहायला मिळते. आकाशकंदील, दिवे, विविध सजावटीच्या वस्तू, कपडे, फराळ खरेदी करता नागरिक गर्दी करतायत, तर घरांवर आता आकर्षक रोषणाई करण्यात येते. दिवाळी निमित्ताने सगळीकडेच उत्साहाचं वातावरण पाहायला मिळतंय. बाजारपेठांमध्ये कसा उत्साह आहे ते आता आपण जाणून घेणार आहोत. आपले 2 प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत. मुंबईहून ईशान आपल्यासोबत आहे आणि पुण्याहून शिवानी आपली प्रतिनिधी आपल्यासोबत आहे. सुरुवातीला मुंबईमध्ये जाऊया ईशानकडे. ईशान, अगदी 2 दिवसांवर आलेली दिवाळी आणि आता कसा उत्साह मुंबईकरांचा बघायला मिळतोय? अश्विन, आता मी दादर मार्केटमध्ये आहे. आपण बघू शकतो गर्दीत सर्व काही बोलून जाते, लोकांमध्ये उत्साह आहे. मुंबईमधलं दादर मार्केट हे सर्वात प्रसिद्ध मार्केट आहे. आपण बघू शकतो कोणताही सण असू देत, दादर मार्केटमध्ये प्रचंड गर्दी ही असते. अशाच प्रकारे 2 दिवसावरती दिवाळी आहे. आपण गर्दी बघू शकतो, लांबच लांबपर्यंत आपली नजर जाईल त्या ठिकाणपर्यंत ही गर्दी आहे. मग लोक आकाशकंदील घेतायत, त्याचबरोबर फटाके घेतायत, कपडे घेण्यासाठी देखील खरेदी आहे, त्याचबरोबर पणत्या आहेत. पण यावेळीस आपण बघायला पाहिजे की लोक घराच्या बाहेर पडतायत. त्याचबरोबर दिवाळीसाठी एक उत्साह लोकांमध्ये आहे. त्याचबरोबर याच मार्केटला लागून दादर स्टेशन आहे. लोक लांबून लांबून दादर भागामध्ये येत आहेत, दादर मार्केटमध्ये येत आहेत. आपण ही जी गल्ली बघतोय ही दादरची एक महत्वाची गल्ली मानली जाते. अशा प्रकारे 3 अजून ज्या गल्ल्या आहेत त्या देखील पूर्णपणे लोकांनी भरला आहे. लोकांमध्ये उत्साह आहे. त्याचबरोबर आकाशकंदील असतील, पणत्या असतील, हे यासाठी मोठ्या प्रमाणावरती मागणी आहे. त्याचबरोबर फटाक्यांच्या दुकानामध्ये देखील लहान मुलं ही आहेत, आई वडिलांबरोबर आली आहेत. ते आई वडिलांबरोबर जाऊन फटाके घेत आहेत. त्याचबरोबर कपड्यांची दुकानं ही भरलेली आहेत. अशा प्रकारे आपण बघू शकतो. त्याचबरोबर आपण माहिती असेल तर फराळ, हा फराळ देखील दिवाळीमधलं एक आकर्षणाची गोष्ट असते. आपण पाहिलं असेल दिवाळीमध्ये अनेक कुटुंब हे एकमेकांशी भेटत असतात. लोक दिवाळीमध्ये घरी येत असतात. त्यासाठी फराळ हा एक महत्वाचा एक बेत मानला जातो. त्यामुळे फराळांच्या दुकानाच्या बाहेर देखील मोठ्या प्रमाणावरती गर्दी आहे. अश्विन, ईशान आपल्या सोबतच राहा. पुण्यामध्ये जाऊया. शिवानी आपली प्रतिनिधी आपल्यासोबत आहे. शिवानी, पुणेकरांची दिवाळी करता कशी तयारी सुरू आहे? प्रत्येक पुणेकर आहे त्यांची दिवाळी असू दे किंवा कोणताही सण तो तुळशीबागेत किंवा मंडईत आल्याशिवाय पूर्णच होत नाहीये. मी सध्या पुण्यातल्या मंडई आणि उजवी बाजूला माझ्या तुळशीबाग आहे. या परिसरात सगळ्या प्रकारच्या दिवाळी लागणारे जे जे काही वस्तू असतात, सजावटीच्या वस्तू असू देत, पणत्या किंवा पूजेच्या वस्तू असतात, त्या सगळ्या वस्तू आहेत ते या परिसरात एकाच ठिकाणी मिळतात. त्यामुळे अनेक पुणेकर आहेत ते या ठिकाणी गर्दी करतात या सगळ्या वस्तू घेण्यासाठी. आपण जर बघितलं तर पूर्ण मागच्या बाजूनी असू देत किंवा समोरच्या बाजूनी सगळीकडे आहे ती गर्दी आपल्याला पाहायला मिळते. अर्थात आज बुधवार आहे त्यामुळे काही प्रमाणात गर्दी कमी आहे. मात्र शनिवार रविवार जो येणारा असेल तो भरगच्च गर्दी असणारा असू शकतो अश्विन सर. कारण सगळ्या पुणेकरांची जी दिवाळी असू देत, दसरा असू देत किंवा कोणताही सण या परिसरात येऊन खरेदी केल्याशिवाय पूर्णच होत नाही. आणि इथे जर आपण बघितलं तर वेगवेगळ्या माळा आहेत आणि सोबतच सजावटीच्या वस्तू पण त्या सगळ्या घेण्यासाठीची पुणेकरांची जी लगबग आहे ती पाहायला मिळत आहे. काही वेळापूर्वीच इथे पाऊस येऊन गेलाय, त्यामुळे हे थोडंसं मोकळा झालाय हा रस्ता किंवा हा परिसर. पण पाऊस थांबल्या थांबल्या अशीच गर्दी पुन्हा काही दिवस आपल्याला याच परिसरात दिसणार आहे. धन्यवाद शिवानी या माहितीबद्दल. ईशान आपल्याला मुंबईमधली माहिती देत होता. ईशानचे देखील धन्यवाद. तेव्हा मुंबई असेल, पुणे असेल, ठिकठिकाणी आपल्याला हेच चित्र पाहायला मिळणार आहे. कारण दिवाळी अगदी तोंडावर येऊन ठेपलेली आणि नागरिकांचा उत्साह आता दिवसेंदिवस प्रत्येक दिवसागणिक वाढत जाईल. तर दरवर्षी आकाशकंदिलामध्ये वेगवेगळे ट्रेंड्स पाहायला मिळतात. यंदा अहिल्यानगर शहरात आकाशकंदिलावर